Okay, welcome students, and today's I will be happily say you this is the last lectures of the topic optics, and today's lectures and today will be finish the topic number 9 optics of 11th standard physics. तर आजच्या लेक्चरमध्ये ऑप्टिक्स हा टॉपिक संपणार आहे आणि हा ऑप्टिक्सचा लास्ट लेक्चर असणार आहे. देन नेक्स्ट लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार एक न्यू टॉपिक्स विथ द न्यू एनर्जी दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर त्या टॉपिकमध्ये न जाता या टॉपिकमध्येच आपण पहिल्यांदा डिस्कशन करूया जे राहिलेले लास्ट जे काही पार्ट आहे, लास्ट पार्ट दॅट इज द लास्ट टाइप्स ऑफ द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दॅट इज द टेलिस्कोप्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टेलिस्कोपला सुरुवात करणार आहे. टेलिस्कोप म्हणजे काय आणि त्याची काही कुठे यूज केलं जातं आणि ती इमेज फॉर्मेशन्स, त्याचबरोबर जे काही ऑब्जेक्ट आणि टेलिस्कोपमधली जी काही डिस्टन्स आहे आणि कशासाठी वापरलं जातं, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. Okay, now we start to taking the heading that is telescopes. Telescope. In the previous lectures we will be started to discussions the compound microscopes, and today's lectures we are discuss the telescopes. First will be used, पहिला आपण डिस्कशन केलं सिम्पल मायक्रोस्कोप्स दॅट इज द रीडिंग ग्लासेस, आणि त्यामध्ये आपण एक लेन्सेस यूज केलं. त्याच्यानंतर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये गेलं. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये एकपेक्षा जास्त म्हणजे 2 लेन्सेस यूज केले. तर यामध्ये आपण किती लेन्सेस यूज करणार आहे, मे बी 3 लेन्सेस या लेक्चरमध्ये यूज करणार आहे. नॉट अ लेक्चरमध्ये टेलिस्कोपमध्ये आपण यूज करणार आहे. तर बट जे काही तिसरा लेन्सेस आहे ते इंटरमिडिएट असणार आहे, इन्व्हर्टेड फ्रॉम द सेकंड लेन्सेस वगैरे असे असणार आहे. बट इन द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन त्याचबरोबर आपण स्टडी करण्यासाठी फक्त 2 लेन्सेसचा आपण यूज करणार आहे. वन इज द ऑब्जेक्ट अँड अनदर इज अ आय पीस, दॅट इज आय पीस अँड आय लेन्सेस ऑर आय पीस. It is used, the telescopes will be used in the see the terrestrial and astronomical bodies. म्हणजे टेरेस्ट्रियल आणि ॲस्ट्रॉनॉमिकली यूज केलं जातं. ओके, it used to see terrestrial and astronomical bodies. Okay, terrestrial and astronomical bodies. 2 lenses are used. One of the large पॅराबोलिक मिरर म्हणजे लार्ज पॅराबोलिक कॉन्केव्ह मिरर त्या ठिकाणी यूज केलं जातं. अनदर इज एक लेन्स यूज केलं जातं. ठीक आहे, 2 लेन्सेस आर बी यूज्ड. 2 lenses, it is one of the a large parabolic concave mirror or mirror, that is another is a lens. another एक लेन्स असणार आहे आणि फर्स्ट जे काय आहे मिरर असणार आहे. देन ऑब्जेक्टिव्ह ॲप्रिचर्स ए लार्ज as large as possible. ऑब्जेक्टिव्ह ॲप्रिचर्स ॲज लार्ज ॲज पॉसिबल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, इट इज द वन ऑफ द लेन्सेस विच कॅन बी फेसिंग द ऑब्जेक्ट. ओके, दिस विल बी ऑब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह इज ॲप्रिचर्स ॲज लार्ज ॲज पॉसिबल. आणि यामध्ये काय झालं, न्यूटोनियम टेलिस्कोप म्हणजे एक टाईप आहे टेलिस्कोपचं, त्यामध्ये मिरर ॲज ए ऑब्जेक्टिव्ह म्हणून यूज केलं जातं. मिरर म्हणजे कुठला मिरर, ॲज ए लार्ज पॅराबोलिक मिरर इन द न्यूटोनियम्स वी विल बी यूज्ड ॲज ए ऑब्जेक्टिव्स. ओके, द मिरर used as objective, as an objective for Newtonium telescope. न्यूटोनियम टेलिस्कोपमध्ये जे मिरर ॲज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी यूज केलं जातं. आणि त्या पार्टला जे काही त्या इन्स्ट्रुमेंटला म्हटलं जातं बायनॅक्युलर, अँड दिस कॉल्ड बायनॅक्युलर. जे की आपण प्रिव्हियस ह्या टॉपिक्समध्ये डिस्कस केलेलं आहे. बायनॅक्युलर म्हणजे काय असते, ठीक आहे, त्याला दुर्बीण म्हणून आपण यूज केलं जातं. and it will be used for a seeing large distance म्हणजे खूप साऱ्या डिस्टन्सपासून आपण जे बघण्यासाठी प्रॉपरली बघण्यासाठी यूज केलं जातं.
Some varieties of the binoculars, we used 3 convex lenses with a proper separations. Okay, we use 3 different convex lenses for the proper separation. म्हणजे मी सांगितलेलं आहे सेकंड आतमध्ये असतं, इन्व्हर्टेड ऑफ द थर्ड असतं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे काय प्रॉपर सेपरेशन म्हणून यूज केलं जातं. त्याचबरोबर इट विल बी यूज्ड टू शोईंग टू सीन द लार्ज डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट मॅक्झिमम डिस्टन्समध्ये आहे किंवा इन्फिनिटीमध्ये देखील आहे असं आपण डिस्कस करू शकतो किंवा बघू शकतो. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमेट इट विल बी शोज, म्हणजे जे काही ॲस्ट्रॉनॉमर्स वापरतात ते टेलिस्कोप वापरून आपल्या जे काही अर्थवर आहे, अर्थ सरफेसवर एखाद्या स्टेडियममध्ये चालणाऱ्या प्लेयर्सचे मॅचेस दाखवले जातात, ट्रीज दाखवले जातात, माउंटेन्स दाखवले जातात विथ युजिंग ऑफ द टेलिस्कोप्स. ओके, now we are start to studying the magnifications and diagrammatical representations of the telescopes. Consider this is the principal axis आणि जी काही ऑब्जेक्ट असणार आहे ते मॅक्झिमम ऑर इन्फायनाईट डिस्टन्समध्ये असणार आहे. त्याचबरोबर जी काही मोठं पार्ट या ठिकाणी दाखवलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, इट इज ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये जी काही मोठं लेन्सेस होता तो होता आयपीस आणि या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे. देन अनदर वन इज दिस इज द आयपीस. ओके, दिस इज आयपीस अँड दिस इज द ऑब्जेक्टिव्ह. इट इज द आयपीस. दोन लेन्सेस, एक ऑब्जेक्ट विच कॅन बी फेसेस द ऑब्जेक्ट्स अँड अनदर वन इज अ आयपीस. आणि ऑब्जेक्ट हे मॅक्झिमम आणि इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट हे मॅक्झिमम आणि इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे, कुठेतरी आहे. बट जे काही अँगल प्रोड्यूस होते याला म्हटलं जातं अल्फा. अल्फा हे जे काही अँगल आहे इट इज द अँगल वी प्रोड्यूस ॲट ए ऑब्जेक्टिव्ह with the help of the object there makes in the some largest distance and this is called, या ठिकाणी आपण काय केलं PE यूज केलेला आहे. ओके, फॉर अ इमेज आणि प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. या ऑब्जेक्टमधून जे मॅक्झिमम्स इट इज बिकम्स, ऑब्जेक्ट कसं आहे लार्जेस्ट डिस्टन्समध्ये आहे, त्यानंतर एक इमेज या ठिकाणी प्रोड्यूस होत असतं. दिस विल बी इमेज ऑफ. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी एक इमेज प्रोड्यूस होत असतं आणि या इमेजला आपण काय म्हटलं आहे ए डॅश आणि बी डॅश. ए डॅश आणि बी डॅश या ठिकाणी दोन इमेजेस या ठिकाणी प्रोड्यूस होत असतं, तयार होत असतात. देन आता पद्धतीनं जेव्हा ऑब्जेक्ट ही इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे त्यामधून दोन रेज येत असतात. ते रेज दॅट इज इन्सिडेंट रेज आर passes from the first lenses that is objective and at form the another one of the image that is AB, and this distance is f0 and here distance आहे f0. then another distance that is distance between image and another lens, it is a f of E, distance between image and another focal length, that is f of A, and this will be moving from at that points and will be finally emerged होत असतं. This is the total procedures in the telescope. Okay, it is parallel to the image. And magnified powers, मॅग्निफिकेशन्स, मॅग्निफाईंग पॉवर्स किंवा मॅग्निफिकेशन्स यामध्ये स्टडी करत असताना आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे की जी काही प्रोड्यूस होणारं जे काही ऑब्जेक्ट आहे इट इज लार्जेस्ट अँड इन्फायनाईट डिस्टन्स. म्हणजे जी काही आपण ॲस्ट्रॉनॉमी स्टडी करत असतात ते एका वेगळ्या प्लॅनेटवरून अर्थला बघत असतात. म्हणजे इतक्या मोठ्या डिस्टन्सपासून जे काही ऑब्जेक्ट स्टडी करत असतात इट इज विथ हेल्प ऑफ टेलिस्कोप्स. अँड दिस अँगल, म्हणजे ही जी काही अँगल आहे दिस अँगल इज कॉल्ड ॲज ए बीटा and this is the alpha. Alpha आणि बीटा जे काय आहे इट इज द अँगल सबस्टेंडेड बाय द ऑब्जेक्ट इन अँगल सबस्टेंडेड बाय द इमेज अँड ए डॅश बी डॅश इट इज द इमेज आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे काय मिळतं आपण इझिली बघू शकतो. बट नाव आय कॅन स्टार्ट टू स्टडिंग द मॅग्निफिकेशन्स or magnifying power in the telescopes, that is
मॅग्निफिकेशन म्हणजे काय होत असतं ॲक्च्युली. ओके, आता हे सगळ्या गोष्टी अशा सगळ्या प्रोसिजर या ठिकाणी घडलेलं आहे. बट जर इन्फायनाईट डिस्टन्सवर जर ऑब्जेक्ट असेल तर डी आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येत नाही. देन डी इज अ नॉट ब्राउट, डी इज नॉट फाउंड, इज नॉट फाउंड. ओके, देन अल्फा काय आहे आणि बीटा काय आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. अल्फा इट इज द व्हिज्युअल अँगल of a object from it is infinity, stay at a original position of the object is infinity, and beta is the visual angle by the final image. जे काय फायनल इमेज या ठिकाणी आहे त्यापासून एक बीटा आहे, एक व्हिज्युअल अँगल तयार झाला. देन बीम ऑफ इन्सिडेंट रे नाव एन्क्लाइंड द अँगल अल्फा, म्हणजे बीम ऑफ इन्सिडेंट रे एन्क्लाइंड द अँगल अल्फा विथ द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे एक बीम ऑफ इन्सिडेंट रे आलेला आहे आणि प्रिन्सिपल रेला ॲक्सिसला इन्क्लाइंड झालेला आहे आणि अँगल तयार झालेला आहे अल्फा. ओके, द अल्फा व्हाईल द एमर्ज रे विल बी इन्क्लाइंड ॲट ए ग्रेटर अँगल दॅट इज बीटा. म्हणजे ही जी एमर्ज्ड अँगल आहे या ठिकाणी बीटा तयार केलेला आहे. अँगल्स दोन बीम्स ऑफ इन्सिडेंट रेज आलेले आहेत आणि इन्क्लाइंड झालेले आहेत प्रिन्सिपल ॲक्सिसला. त्या ठिकाणी अल्फा हे अँगल प्रोड्यूस केलं आणि त्यानंतर इमेज प्रोड्यूस केलं आणि इमेजमधून जे काही रिफ्रॅक्टेड होत असतात आणि इमर्ज्ड होत असतात, रिफ्रॅक्ट होऊन जे काही इमर्ज होत असतात, जे काही इमर्ज झालेलं अँगल आहे या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिसला इमर्ज झालेला आहे. दॅट इज नॉट अ ब्लर लाईन्स, दॅट इज विल बी ड्रॉन ए वेटेड लाईन, दॅट इज दिस विल बी फॉर्म द बीटा ग्रेटर लाईन विथ द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि हेच आपल्याला तयार करत असतं. इट विल बी कॉज द अँग्युलर मॅग्निफिकेशन्स ऑर मॅग्निफाइंग पॉवर. ओके, अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह. देन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ए फोकल लेंथ f0 is the focus is parallel, f0 is the focus is parallel to the principal axis, parallel to the incident beam. It is also parallel, focusing f0 is parallel to the incident rays, incident beam of light at a distance f0 from the inverted image of AB, from the inverted image of AB. इथेपर्यंत आपल्याला काय करायला मॅग्निफिकेशन और अँग्युलर मॅग्निफिकेशन और मॅग्निफाईंग पॉवरमध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. देन नाव वी विल बी कॅल्क्युलेटेड द अँग्युलर मॅग्निफिकेशन्स एम कॅल्क्युलेट करत असताना आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये गेले 3 लेक्चर झालं एकच काम करत आहे, टॅन बीटा डिवायडेड बाय टॅन अल्फा, टॅन बीटा डिवायडेड बाय टॅन ऑफ अल्फा. तर बीटा आणि अल्फा कुठे कुठे आहेत हे आपल्याला ओळखायची गरज आहे. इथं आहे बीटा आणि इथे आहे अल्फा. ओके, देन वी नो दॅट द बीटा इज टॅन बीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड that is a dash b dash and adjacent side is this, and this is known as PE, b dash PE. ओके, a dash b dash किंवा AB देखील असं त्याला आपण म्हणू शकतो. AB or BA, that is BA divided by B of PE, BPE divided by AB, and that is same, this angle is this angle, both are equal आहेत आणि हेच असणार आहे म्हणजे जी ऑपोजिट्स अँगल आहेत दे आर इक्वल. देन दिस इज ऑल्सो अल्फा, देन अल्फा इज इक्वल टू BA divided by BA divided by, तर BA divided by B to P0 म्हणजे it is adjacent sides, that is B P0. There both are divided and multiply, क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केल्यानंतर काय होणार आहे BA divided by FE, this is equal to BA divided by F of E. म्हणजे टॅन बीटा, बीटा हे स्टडी करत असताना इट इज एफ ऑफ FE अँड अनदर पार्ट इज BA ॲज इट इज ठेवलेला आहे डिवायडेड बाय, या ठिकाणी देखील BA ॲज इट इज असणार आहे. अँड ही जी काय असणार आहे डिस्टन्स फ्रॉम दिस टू दिस, दिस इज द F0, वी नोटेड दॅट F0.
then can we cancel the BA as a numerator and denominator will be same, then NMM is equal to FE divided by F0, 1 upon FE divided by 1 upon F0, the both are numerator and denominator having the reciprocals, then M is equal to F0 divided by FE. This is the angular magnifications or magnifying power of the telescopes. Then total distance between two lenses, that is L is equal to F0 plus F of E. इट इज या प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगायचं राहून गेलं होतं L इज इक्वल टू F0 प्लस FE, म्हणजे जे काही डिस्टन्स असणार आहे दोन लेन्सेसमधलं, F0 इट इज अ डिस्टन्स फ्रॉम द इमेज टू द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह और फर्स्ट lenses, and another is a distance from the first image or final image to the another lenses, that is F0 plus FE. It is a total difference between two lenses. And today's lectures now will be end of this topics optics, and the next lectures will be start the another topics, the electrostatics. We study some laws, charges, and त्याचबरोबर चार्जेसची काही डिस्ट्रीब्युशन्स आहे, आणि फॉलोइंग द चार्जेस electrostatics, which can be statics means the steady of any parts, and we will study the steady charges and motion of the charges. अशा वेगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहे, काही लॉ स्टडी करणार आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आज हा टॉपिक ऑप्टिक्स विल बी फिनिश झालेला आहे, आणि आपण कुठले कुठले पार्ट बघितलं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा थोडासा बेसिकल इंट्रोडक्शन पार्ट बघितलं, त्यानंतर रीडिंग ग्लास ॲज अ सिम्पल मायक्रोस्कोप म्हणून बघितलो, त्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप विल यूज टू डिफरंट लेन्सेसेस, अँड आजच्या लेक्चरमध्ये एक लेन्स असणार आहे आणि एक अनदर कसं असणार आहे, एक मिरर असणार आहे. तर हे दोन लेन्सेस यूज केलं, आतमध्ये कसं असणार, एक मिरर असणार आहे. देन न्यूटोनियम्स, त्याचबरोबर बायनोक्युलर म्हणजे काय, या आजच्या लेक्चरमध्ये आपण काही गोष्टी स्टडी केलेल्या आहे. न्यूटोनियम मायक्रोस्कोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए न्यूटोनियम टेलिस्कोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए बायनोक्युलर्स. आणि बायनोक्युलर्समध्ये जे काही असतं मिरर, दॅट इज लार्ज पॅराबोलिक मिरर ॲज ए यूज टू द ऑब्जेक्टिव्ह, आणि त्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, वेगवेगळे मॅग्निफिकेशन्स, अँग्युलर मॅग्निफिकेशन्स और मॅग्निफाईंग पॉवर फॉर ए सिम्पल मायक्रोस्कोप, ऑब्जेक्टिव्ह मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड टेलिस्कोपसाठी आपण जे काही मॅग्निफिकेशन्स, अँग्युलर मॅग्निफिकेशन्स और मॅग्निफाईंग पॉवर कॅल्क्युलेट केलेलं आहे.